तुझ्या जवळच्या माणसांनी घात केलाय तुझा. हो, तुझ्या जवळच्या माणसांनी घात केलाय तुझा आणि म्हणून तू कधीचा त्या दुःखाच्या डोंगरात दडून बसलास. तुझा बहुमूल्य वेळ तू नको त्या माणसांच्या नादी लागून वाया घालवलास आणि आता माझं नेमकं काय चुकलं ह्या फेऱ्यात अडकलायस, हो ना? अरे वेड्या, तुझं काय चुकलं ते आता तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. एका गावात शेतकऱ्याने हंगामी पीक घेण्यासाठी अचूक वेळेत जमीन नांगरली आणि अगदी योग्य पद्धतीने पेरणी सुद्धा केली. आता सारं काही पावसावर अवलंबून होतं बघ. एक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असताना हवेत गारवा पसरला, मातीचा सुगंध दरवळू लागला आणि बघता बघता पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी धरणीचा ठाव घेतला. काही दिवसातच ह्या पेरणीच्या बियांमधून रोपं येऊ लागली. शेतकरी खुश झाला. पेरलेल्या बियांना सुद्धा नवसंजीवनी प्राप्त होऊ लागली आणि प्रत्येक बी पावसाच्या जणू प्रेमातच पडली. रोज हलके हलके होणाऱ्या या पावसामुळे बियांची रोपं झाली आणि ती सुखावत गेली. आता मात्र या रोपांना पावसावर आतोनात प्रेम जडलं. नेहमी ते त्या पावसाच्या प्रतीक्षेत राहू लागले. त्या रोपांमधून छोटी छोटी फळं जन्माला येऊ लागली. पण एक दिवस पावसाने रौद्र रूप धारण केलं आणि कुठलाही विचार न करता साऱ्या रोपांना पुराने हाणून पाडलं आणि सारं काही क्षणार्धात संपलं. आता कळलं का? रोपाला नवसंजीवनी देणारा पाऊसच त्याला घातक ठरला, हा निसर्गाचा नियम आहे. रोपाने पावसावर अतिविश्वास ठेवला तसा तू माणसांवर ठेवतोस आणि म्हणून तुला अतोनात त्रास होतो. त्यामुळे आता हे असले दुःखाचे डोंगर घेऊन अडकून पडण्यापेक्षा गोष्टी सोडून द्यायला शिक रे. त्यातच भलं आहे तुझं. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फसतोस तू. हो, माणसं ओळखण्यात फसतोस तू आणि मग असं का होतंय हा विचार करत बसतोस, हो ना? चल, आज माणसांच्या आतला माणूस कसं ओळखायचं ते सांगतो. शेवटपर्यंत शांतपणे ऐक. तुझ्या जीवनशैलीत नक्कीच उपयोगी पडेल तुला. तुला माहिती आहे का मधुमेह कधी होतो? साखर अथवा गोड अधिक खाल्ल्याने, हो ना? पण तुला गोड खाणं कुठे बंद करता येतंय? तुला तर ते अधिक प्रिय आहे. आता हे मी का सांगतोय असं वाटतंय ना तुला? तर आता ऐक. ह्या साखरेसारखी जी माणसं अधिक गोड असतात ना, ती तुला अधिक प्रिय वाटतात, पण नकळत तीच घात करतात तुझा. कारण साखरेप्रमाणे गोडवा म्हणून तू त्यांना अधिक जवळ करतोस आणि इथेच तू चुकतोस. माणूस हा स्पष्ट बोलणारा असावा, उगाच आडेवेडे घेऊन बोलणारा नसावा. अतिभव्य जहाजाला सुद्धा एक छिद्र बुडवू शकतं आणि तुला फुकटचे नकारात्मक सल्ले देणारी माणसं तुला अशी छिद्र करतात. पण तू काय? तू ते आत्मग्रहण करतोस आणि स्वतःचा आत्मविश्वास कमी करून स्वतःलाच कमी लेखतोस. अरे, जहाज निर्जीव असल्याने छिद्राकडे दुर्लक्ष करण्याची त्याकडे क्षमताच नव्हती. पण तू ही नकारात्मक छिद्रच जर पत्करली नाहीस, तर त्या नकारात्मक विचारांचे छिद्र न पडता पाणी तुझ्या डोक्यावरूनच जाणार नाही. म्हणून म्हणून सांगतो, जी माणसं अति गोड असतात, जी माणसं तोंडावर एक मागे एक वागतात, जी माणसं नजरेला नजर टाळतात, जी माणसं खोटं बोलून सत्य नाकारतात, जी माणसं विश्वासघात करतात, जी माणसं वाक्य फिरवतात, अशा केसाने गळा कापणाऱ्या माणसातील जनावर असणाऱ्या लोकांपासून स्वतःला दूर ठेव. अरे, व्यक्ती परखड आणि स्पष्ट बोलणारी असेल तर ते योग्य आहे. कारण अशांच्या मनात खोट नसते. त्यामुळे आता त्यामुळे आता यापुढे माणसं ओळखायला शिक, भलं होईल तुझं. आणि हो आणि हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.